आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा असणार आहे, उलथा पालथीचा आहे। राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी आज घडण्याची शक्यता आहे। आज खास करून ज्या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या ठरतात यावर एक नजर टाकूया। पहिली लक्षवेधी ठरणारी बातमी म्हणजे भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे। भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक घेणार आहेत आणि आजच भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची एकमताने निवड होईल। त्यानंतर मुख्यमंत्री कोण हेही आजच ठरणार आहे। दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती राजभवनातून महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे, त्यामुळे महायुतीचे नेते आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे। तर मुंबईमध्ये या घडामोडी घडत असताना तिसरीकडे अजित पवार लक्ष वेधून घेतात, कारण अजित पवार अजूनही दिल्लीमध्ये राजधानी दिल्लीत ठाण मांडून आहेत। सोमवारी रात्रीपासून अजित पवार अमित शहांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत। अजूनही शहांची भेट झालेली नाहीये। मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवारांना अमित शहांची भेट घ्यायची आहे, तेव्हा दिल्लीमध्ये या संदर्भात काय महत्त्वाची घडामोड घडतेय त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे।